रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विटे बरी शोभे कर छटावरी टाळी हो द्या मुलांना टाळीचा प्रतिसाद द्या अगदी योग्य वेळी आलात। हे बघा मी आता पूजेला सुरुवातच करत होतो। अजून एक विठ्ठलाची मूर्ती। अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता। आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे। तेव्हा थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या। म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब। अहो पर या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळा इठ्ठलाशिवाय बाकीच्याच बी येळ द्या म्हणते मी। सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची, दुसरा उद्योगच नाही। हे पा तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे। तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो। वा वा सगळी त्याची कृपा आहे। माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा। मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी, पण या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? आव ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना त्याच भक्तीनं या चिमुकलालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्याला वाटेला येईल ती माती। तुम्ही विनाकारण वाद घालत आहात। हे बघा मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते, तवसर याच्याकडे लक्ष ठेवा। आणि हो मी येईपर्यंत त्या इठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत। आले मी। श्री हरी विठ्ठल काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही भरते। वा विठ्ठला तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतक्याच नाखलने आहेत। टाळी वाजवा जोरदार, टाळी हो द्या।
माझं बाळ अक्कलच्या घाण टाकली आहे का तुम्ही? तुमच्या पायाला माती आणि माणूसातला फरक बी नाही करण्यात आलाय काळाच्या पायी. दुरावली विठ्ठलाची नाती, बोलावली मापल्याची पाती. काय केलं ते? हा कसला काय तोंड देव, ज्याचं तोंड काढा तर कुणाचं काय भलं करणार? उसळली लाट वेदनेची, खुणामध्ये आस अंतरीची. कमरेला हात ठेवून ती जगाची मजा बघायची. ह्याला कसली आली आहे माया? स्वतःची बायको जवळ नको म्हणून तिला बी ठेवलं कोप आणि उभा राहिला एकटाच. हात कुणी माझं बाळ बाळ घेतोस आणि स्वतःला माऊली म्हणून घेतोस वैरे. या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला. आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असा हा प्रसंग आहे. विठोबाच्या भजनामध्ये तल्लीन झाल्यावर आपलं बाळ आपल्या पायाखाली आलं याचं सुद्धा भान गोड्या कुंभाराला नाही. असा हा गोड्या कुंभाराच्या जीवनातील करुण प्रसंग आपल्या समोर विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. विठोबाच्या भजनामध्ये चिखलात तुडवल्या गेलं असा हा प्रसंग आपल्या समोर विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे. करुण प्रसंग गुरोबा कुंभार यांच्या जीवनातील. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा अढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळलं असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते. टाळी टाळी हो द्या मंडळी. विठोबाच्या भक्तीने पुन्हा गोड्या कुंभाराचं बाळ गोड्या कुंभाराला प्राप्त झालेलं आहे. खरोखर अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रसंग या ठिकाणी बघायला मिळाला. भगवंतावर जर निश्चित श्रद्धा असेल तर तो कोणत्याही संकटातून तारतो. गोड्या कुंभाराचं चिखलात पुरवलेलं बाळ विठ्ठलाला पुन्हा वापस दिलेलं आहे. जोरदार टाळी होऊ द्या. सर्व शिक्षक मंडळीचा जो काही आपल्याला सगळा प्रतिसाद मिळतोय ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात उतरावा लागतो. या मेहनतीचा मुद्रा, या मेहनतीला मुद्रा.